तर अरे बाबा हे अरे बोर पडेल धाम जरा तुला जागा नाही बसायला उभा राहून खातेच पाणी घालून. तर मित्रांनो आम्ही बसमध्ये बसलेलो आणि आम्ही स्वतःची पर्सनल मिनी बस बुक केलेली आहे. इथं सगळा खर्च माझा एकट्याचा नव्हता, अख्ख्या ग्रुपनी सगळ्यांनी खर्च केलेला आहे. आणि आता आम्हाला हे बसवाले जे काका आहेत हे आम्हाला अख्खं तिरुपतीचे सगळे टेम्पल फिरवणार आहे या बसमध्ये. तर आपण बघू आपल्याला कोणते कोणते लोकेशन ते फिरवतात, आपण त्या सगळ्या लोकेशनवर जाऊ आणि खूप मजा करू. तर म्हणून राहा सगळे, हे बाकी सगळे वैतागलेत, फक्त मी एक्साइटेड आहे खूप जास्त या गोष्टींना घेऊन. तर तुम्ही सगळे माझ्यासोबत राहा, आपण सगळे मजा करू पुढे चालू. तर मित्रांनो आमच्या एका मित्राचे अनस्टोल्ड तर मित्रांनो माझ्या मित्राची अनटोल्ड स्टोरी आहे. तर मित्रांनो माझ्या मित्राची एक स्टोरी आहे जी तुम्हाला मला सांगावीशी वाटते. ही ट्रिप प्लॅन केली होती त्यांनी पूर्ण आणि त्या ट्रिपचा तो लीडर होता, पण त्या ट्रिपमध्ये त्याला 1 रुपयाची इज्जत कोणी देत नाहीये. तो असं कातकराड का इकडे तिकडे फिरतोय, त्याला कोणी काय भाव देत नाहीये. तो मागं तोंड लपून बसला, त्याची अक्षरशः अशी गत आली आहे. पण माझा म्हणण्याचा उद्देश आहे की त्या पोराने एवढी मेहनत केली या ट्रिपसाठी आणि त्यालाच कोणी कुत्रा विचारत नाही. तर ॲक्च्युली तो आहे पण त्या लायकीचा, पण तरी थोडीशी इज्जत द्यायला पाहिजे त्याला, मला असं वाटतं माझ्या मते. असं एक टपली मारली त्यांनी तरच मारली आहे. तर काय बोलतोस बुवा, तर तुला या ग्रुपमध्ये इज्जत नाही भेटत, तुला काय बोलायचं आहे 2 शब्द? राजीनामा द्यायची गोष्ट झाली आहे. तर सचिन बाईकर ओ नितीन आपला बुवा आपल्याला राजीनामा देतो त्याच्या अध्यक्षपदी. तो आता ग्रुप टीम आपली ट्रॅव्हल टीम लीड नाही करणार आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? त्याच्यावर मीटिंग घ्या आणि काय ते विषय क्लिअर करून. त्याचा विषय असा आहे की तोनी ट्रिपचा तो अध्यक्ष आहे आणि त्याला कुत्रा इज्जत देत नाही इथं. हो सचिन बाईकर सगळीकडे पळतोय, त्याचं म्हणणं असं आहे. आणि त्याला कोणी कुत्रा विचारत नाही, असा का? असं काय, तो पण विषय गंभीर आहे. तो विषय असा विषय आहे. तर बुवा तुझा विषय आम्ही नक्कीच क्लिअर करू आणि तुझ्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू. तुझ्यासाठी आम्ही सगळे 14 आमदार फोटो इथं, तू टेन्शन शिंदे साहेबांना बोलू. तुम्ही मुद्दा ऐकलास काय झालाय? मुद्दा हे नित्या मुद्दा सांगायला काय झालाय? मुद्दा तुझ्यावरती खरा, तर तू टेन्शन नको घेऊ बुवा. हा एकदा शिंदेच्या मागं उभा आहे, टेन्शन नको घेऊ. हे सगळे आमदार बोलू. एंट्री आली काही. तर मित्रांनो आम्ही आता आमच्या बसमधनं उतरलेलो आहे आणि आम्ही चाललोय कुठं आलो रे? काय नाही, श्रीनिवासला चाललेलो आहे. तिथं आम्ही जाऊन फ्रेश वगैरे होणार, चांगलं तोंड वगैरे धुवून आंघोळ वगैरे करणार आणि त्यानंतर नाश्त्याला जाणार. तर तुम्हाला आमचा निवास दाखवतो. आणि हा इथं तर या प्रकारे काय तिरुपती निवास आहे इकडं. तर इकडं तुम्ही तिरुपतीला आलं तर तुम्हाला असं इकडं रूम असायच्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही राहू शकतात. फ्रेश वगैरे होण्याची पूर्ण सोय असते इथं. आणि तर मित्रांनो आम्ही या निवासामध्ये एंटर करतोय फायनली. तर इथं असं काय तिकीट काउंटर आहे. तर इकडे मला माझे खूप सारे छोटे छोटे फॅन भेटलेले. तर मित्रांनो आत्ताच आंघोळ केली मस्तपैकी एकदम छान. आणि तुम्हाला दाखवतो हा असा हॉल आहे. इकडे तिरुपतीला आल्यानंतर हा इथं हॉल लागतो, तिथं आपण तुम्ही स्टे करू शकतात, आंघोळीला वगैरे फ्रेश होण्यासाठी थांबू शकतात. तुम्हाला दाखवतो हॉल कसा आहे. तर या प्रकारे असा हा हॉल आहे. तर इकडे तुम्ही तुमचे जागा वगैरे करून असे तुम्ही चेंजिंग वगैरे करू शकता, सगळं ठेवू शकतात. आणि इकडं असं या साईडला वॉशरूम वगैरे, तर तिथं जाऊन तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता पूर्ण. आणि हा असा खूप मोठा हॉल आहे आणि याचा खूप फ्लोअर्स आहे त्याला. तर तुम्ही इकडं आधी दर्शनाला जायच्या इकडे येऊन तुम्ही सगळं फ्रेश वगैरे होऊ शकतात आणि मग पुढं तुम्ही तुमचं हे करू शकतात, दर्शनाला जाऊ शकता. ठीक आहे, तर बघू अजून पुढं काय होतं, सांगू तुम्हाला नक्कीच. हां, आणि एक महत्त्वाची सूचना म्हणजे अशी की आज आम्ही तिरुपतीचं दर्शनाला जाणार नाही, आम्ही उद्या जाणार आहे. आज आम्ही इकडच्या आजूबाजूला जेवढे मंदिर आहेत तेवढे आम्ही आज सगळे कवर करणार. आज सगळे जेवढे आजूबाजूला जेवढे चांगले चांगले मंदिर आहेत तिकडे जाणार, फिरणार आणि
सगळे मंदिर एक्सप्लोअर करणार आणि त्यानंतर उद्या आरामात आम्ही जाणार आणि तिरुपतीचं दर्शन घेणार. पास वगैरे लागतो तर काढायला तुम्हाला सांगेल काही प्रोसेस कसं आहे. आणि हा ब्लॉग फक्त आजचा एक वेगळा राहील, उद्याचा एक वेगळा राहील आणि परवाचा एक वेगळा राहील. ही पूर्ण तिरुपतीची तुम्हाला सिरीज बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये. आणि जेवढं प्रयत्न तेवढं शूट करू आपण. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं इथं स्टेसाठी आंघोळीसाठी सगळं फ्री केलेलं आहे. यांचं चॅरिटीचं आहे वाटतं आहे बालाजीच्या. तर हे सगळं फ्री आहे इथं. मला वाटलं आधी काही चार्जेस वगैरे आहेत, पण इथं काही चार्जेस नाही, सगळं फ्री आहे, टोटली फ्री आहे. तर आता बघू, आता आम्ही चाललो आहे बाहेर आणि आता काहीतरी नाश्त्याला जाऊ आणि नाश्ता काहीतरी करू बाहेर जाऊन. आणि त्यानंतर बघू कुठल्या मंदिराकडे जायचं काय जायचं. मला इथं काही माहिती नाही, जसं जाऊ तसं सांगू, एकेकाला विचारून सांगू, काहीतरी तुम्हाला कळवत राहू, काहीतरी बोलत राहू, असा विषय. ठीक आहे, तर जोडून राहा. तर मित्रांनो, आम्ही पहिल्या मंदिराजवळ पोहोचलो आणि श्री पद्मावती असं या मंदिराचं नाव आहे. हे महालक्ष्मीचं अवतार होतं एक. तर त्याच्याबद्दल आपण अजून पुढे जाणून घेऊ काय विषय या मंदिराचा. आणि तुम्ही फक्त मंदिराचं लोकेशन बघा तोपर्यंत. तर मित्रांनो, आता इथून ह्या पुढे असा विषय आहे की आपण शूट करू शकत नाही मंदिराचं. आपण शूटिंग नाही करू, कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये ना. तर बघू, काही जमलं तर ठीक, नाही तर आपण डायरेक्ट बाहेर आल्यावर. तर मित्रांनो, श्री पद्मावती मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या मंदिरावरती आलेलो आहे. आणि असे आम्हाला अजून 3 मंदिर अजून कवर करायचे आहेत. तर आम्ही लवकरात लवकर करतो. आणि ह्या मंदिराचा टायमिंग येतो 12:30 वाजता बंद होणार आहे आणि आता आम्हाला तो वाजते 12. तर आम्हाला लवकर जायचं आहे. तर तुम्हाला या मंदिराबद्दल मी तिथं पोहोचून तुम्हाला सांगतो लवकर, ठीक आहे. आणि काय तुम्हाला सगळं शूटही करून घेतो सगळं पटापट. पाय भाजतात, चप्पल नाही घातली म्हणजे पाय. तर अशा प्रकारे वरती जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. आणि ह्या ज्या व्हाईट बॉर्डर केल्यात ना, ह्याच्यावरून चाललं की पायाला चटके कमी लागतात आणि ह्याच्यावरून चाललं की फुल चटके लागतात. तर हे कसलं आहे काय माहिती, पण ह्याच्यावरती चालताना थंड वाटते. तर बघू, अजून थोडंसं चाललं आहे. हे समोरच मंदिर आहे इकडं. तर चला उगाच जाऊ पटापट पुढं. तर मित्रांनो, ह्या मंदिरात पण दर्शन झालेलं आहे आणि इथं पण फोटो व्हिडिओ अलाउड नव्हतं, त्यामुळं मला मोबाईल नेता नाही आला. तर मी आता मंदिराच्या बाहेर आहे. आणि ह्या मंदिराचं नाव वकुला माता मंदिर असं आहे, जे श्री तिरुपती बालाजी यांच्या मातेजीचं मंदिर आहे असं बोलतात. तर मंदिराचं खूप काही घेतलेले सीन आणि बघू, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि राहिला विषय कॉमेडी मस्तीचा, तर आता अशा कंडिशनमध्ये की इथं आपण जास्त काही बोलू शकत नाही, काही करू शकत नाही. सो तुम्ही ॲडजस्ट करा जरा, थोडे हे सीन एन्जॉय करा सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे जरा बघून घ्या तुम्ही, कधी यायला तुम्हाला भेटणार नाही इकडे लवकर. आले तर चांगली गोष्ट आहे, पण नाही आले तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा. मी आलो म्हणजे तुम्ही आले, तुम्ही आले म्हणजे मी आलो. गुड. तर परत मंदिराच्या खाली उतरलेलो आहे आणि एक रेडबुल घेतलेलं आहे. आणि
तर मित्रांनो आम्ही ओल्ड बालाजीमधनं आता बाहेर निघलेलो आहे. ते जे आम्ही तिसरं मंदिर कवर केलं ते ओल्ड बालाजी होतं आणि आम्ही जाणार आहे उद्या मेन बालाजीला. तर आता आम्ही अजून एक मंदिरवरती आलो, आता तुम्हाला त्याचं पण दाखवतो. आपण सगळे मंदिरं कवर करून टाकू आजच्या आज आणि मग उद्या मेन बालाजीचं दर्शन घेऊ. तर त्याचा आपण वेगळा ब्लॉग बनवू. आता हे 4 मंदिरांचं जे आपण 4 किंवा 5 मंदिराचं जे घेतलं आहे ते आपण एकत्र टाकू. चेहरा खूप जास्त डल झाला आहे पण चालतं, एवढं काय विषय नाही. तर मित्रांनो आम्ही आज 4थ्या मंदिराकडे आलेलो आहे, अगस्त्येश्वर स्वामी मंदिर. तर आता बघूयात आतमध्ये जाऊन कसं आहे मंदिर ते तुम्हाला पण दाखवतो. इथं पण शूट करणं अलाउड आहे की नाही ते माहीत नाही, तरी आपण प्रयत्न करू, घ्यायचं काय जेवढं जमतं तेवढं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात, नो फोटोग्राफी नो व्हिडिओ रेकॉर्डिंग असा विषयाने तुम्हाला आतून दाखवलं असतं. तर हे जे अगस्त्येश्वर मंदिर आहे ह्याच्या समोरच तुम्हाला खानावळ भेटेल ह्यांची, म्हणजे प्रसाद असतं. तर इथे सगळे लोक म्हणजे फ्रीमध्ये जेवण देतात पूर्ण सगळ्या लोकांना. तर सगळेजण इथं आलेले आहेत आणि इथं फ्री जेवण भेटतं सर्वांसाठी. इथं आपले काही मित्र पण बसलेले आहेत, बघूया. तर प्रतिकेश कसं वाटलं जेवण तुम्हाला सगळ्यांना खाऊन? तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे गणेश मंदिरला. तर ते आमच्या लास्ट लोकेशनपासून हे मंदिर 80 किलोमीटर त्याच्यावर येतं आणि माझा मध्ये फोन स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे मला काही रेकॉर्ड नाही करता आला. तर मी एका जागेसमोर माझा फोन चार्ज केला आणि आता परत मी ब्लॉग सुरू केला आहे आणि आता या मंदिराच्या इथं आलो आहे आणि आता हे पण मंदिर दाखवू. आणि ह्या ब्लॉगमध्ये फक्त तुम्हाला मी सगळे मंदिरच एक्सप्लोअर करणार, जास्त काय बोलणार नाही. तुम्ही बघा अजून काय याच्यात तरी जास्त काय बोलणार का नाही. आता चेहरा वगैरे धुतला, फ्रेश झालो, थोडासा झोपलो होतो बसमध्ये कारण की फोन तर स्विच ऑफ होता, त्यामुळे काय जास्त रेकॉर्ड नाही करता आलं. तर बघू आता पुढं कसं काय दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो या मंदिरामध्ये सुद्धाही बाकी मंदिरांसारखंच आहे की मोबाईल अलाउड नाही आहे. तर हे मंदिर आहे असं. तर बघू आता बाहेरनं काय शूट करता आलं थोडंफार करू, आतमध्ये तर अलाउड नाही आहे. ठीक आहे, तर बघूयात काय आहे तिकडे, काहीतरी आहे बघण्यासारख्या गोष्टी खूप साऱ्या, तिकडे जाऊन बघू. तर इथं जाऊन आपलं मोबाईल वगैरे सगळं जमा करायला लागणार, त्यानंतर आपला मंदिरामध्ये एंट्री मिळेल. तर ठीक आहे, आपण भेटू पुढं. मित्रांनो आता गणपती बाप्पाचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय गोल्डन टेम्पलला. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सगळे मंदिर, कर्नाटकमध्ये जेवढे म्हणजे तिरुपतीमध्ये जेवढे मंदिर, तुम्हाला सगळे मंदिर आम्ही दाखवू. आणि असं नाही की आम्ही आतमध्ये शूट करू शकत नाही, कारण की इथल्या त्या गोष्टी आहेत की ते म्हणतात की आतमध्ये शूट ना करू. त्याचं असं म्हणतात. आम्ही बाहेर शूट केलेलं आहे, जेवढं शूट केलं तेवढं दाखवू की नाही? हा दाखवू नक्की, दाखवायचं आपल्याला. आणि आम्ही मजा पण खूप केली, पण काही मजा अशी की ती दाखवू शकत नाही. म्हणजे 100% फक्त 2% आम्ही इथं दाखवू शकतो, कारण की आम्ही फॅमिली फ्रेंडली ब्लॉग बनवतो. लाईक करा. तर मित्रांनो आज रात्रीचं शेवटचं मंदिर आपण बघतोय, गोल्डन टेम्पल. तर इथं पण मोबाईल अलाउड नाही, सगळ्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउडच नाही कोणत्या मोबाईल. तर मी आता थोडंफार जेवढं बाहेर नाही तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि पटकन दर्शन घेतो, कारण की आम्हाला उद्यासाठी तिरुपतीची पण तयारी करायची आहे. तर इथनं पटकन दर्शन घेऊन आम्ही इथनं निघणार आहे. तर जेवढं आहे तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो छानपैकी दर्शन झालेलं आहे श्री लक्ष्मी नारायण गोल्डन टेम्पलचं. आणि आतमध्ये काही शूट करताना आला, हा त्यांचा मेन दरवाजा एक्झिटचा. पूर्णपणे झालेलं आहे व्यवस्थित. तर आता आमची जायची तयारी झालेली, आतमध्ये काही शूट करता येत नाही वगैरे. तर बघू आजचं आजसाठी एवढंच आहे ब्लॉगमध्ये. आज सगळे फक्त मंदिरं कवर केले, तसं तुम्हाला वाटतं हसी मजा कॉमेडी आपली चालते, पण तसं आज काय झालं नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही पूर्ण बघू शकता की पूर्ण रनिंगमध्ये गेलेला आहे, पूर्ण भागदौडमध्ये गेलेला आहे. तर तुम्ही समजू शकता. तर ठीक आहे, एक गणपतीची एकदम सुंदर अशी मूर्ती आहे.
तर मित्रांनो झालं सर्व. तुम्ही बघूया घाम पूर्ण की एवढं थकलो आहे बेकारवालं की सांगू शकत नाही. तर आता या मंदिराला गुड बाय बोलायची वेळ आलेली आहे आणि खूप चांगलं दर्शन. आणि आतमध्ये एवढं सुंदर आहे की तुम्हाला दाखवू नाही शकलो, पण एवढं सुंदर आहे ना आतमध्ये त्याचा हिशोब नाही आहे. तर आता आम्हाला खूप लेट झालं तर आम्ही पटापट इथं निघतो आणि बघू पुढे काय तुम्हाला सांगू, नाहीतर आता उद्या डायरेक्ट दुसरा ब्लॉग कंटिन्यू करू. ठीक आहे, तुम्हाला कंटिन्यू राहा तुम्ही. तर मित्रांनो आजसाठी बस एवढंच होतं. तर आज तुम्ही बघितलात काय दिवस गेला, पूर्ण घामाघूम झालो, खूप थकलो. आणि बघू आता उद्या तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला जाऊ. तिथं पण कसं आहे काय मला काहीच माहिती नाही. मी इथं पहिल्यांदा आलो आणि सगळ्या गोष्टी काय खूप काय एक्सप्लोअर केलं मी इथं, पण ते दाखवता आलं नाही कारण की इथल्या मंदिरांचं अशी प्रायव्हसी होती की आपण त्यांना दाखवू शकत नाही कॅमेऱ्यावर. सो प्रत्येक मंदिराची रिस्पेक्ट आहे आपल्याला. तुम्ही स्वतःहून येऊन बघा, इथं खूप आहे. आणि हे गोल्डन लक्ष्मीचं टेम्पल तर खूप बघण्यासारखं टेम्पल आहे आपली. तर ठीक आहे, आजसाठी फक्त एवढं होतं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.